त्या फोटो द्यायसाठी हलगीची किती गडबड आहे बघा. लय दांडगी गडबड आहे. महाराष्ट्र ज्वेलर कल्याण व श्री अशोक शेठ विष्णू बागल, श्री अंबिका रिफायनरी सुरत यांच्यातर्फे 2,11,000 रुपये ही कुस्ती आहे. पैलवान किरण भगत महाराष्ट्र केसरी, काका पवार तालीम संघ पुणे विरुद्ध पैलवान विशाल बोंधू हरियाणा केसरी. या दोघांमध्ये 2,11,000 रुपयाची कुस्ती होणार आहे. या दोन्ही पैलवानांनी वेळेत यायचं आहे बरं का. संदीप आणि रोहिल चौधरी अशी कुस्ती चालू झालेल्या. आतले पंच फिरते राहा, आतले पंच फिरते राहा. गणेश कुंकुल आणि संतोष जगताप अशी तुफानी लढत चाला पलीकडा. मंजित खत्री आणि तो इराणचा हत्ती पैलवान. आपण आकड्यावरती या लगेच जाता, वेळ लावू नका. माऊली कोकाटे, हुसेन रमजान इराणचा चला, किरण भगत आणि विशाल बोंधू चला. आता पोपट बागल सर, तुम्हाला सांगू का, या दोन कुस्त्या एकाच जोडीतल्या आहेत बरं का. दोन्ही कुस्त्या एकाच जोडीतल्या आहेत. नंबर टाकला म्हणून काय नसतं मागं पुढं. महाराष्ट्र जाणतो की किती जोडीत कोण कुठे खेळते ते. काय नसते नंबरात काय आहे. कर्तृत्वाची उंची जर उंच असेल ना तर महाराष्ट्र झुकतो. संधी अंदाज घ्यायला लागलेला रोहिल चौधरी. काही दिवसापूर्वी ही कुस्ती झालेली आहे आणि एकमेकांनी एकमेकावरती विजय मिळवलेला आहे. होत नाही कुस्ती गतवर्षी या ऐतिहासिक मैदानात कात्रेश्वर यात्रेनिमित्त कात्रेश्वर यात्रा कमिटीच्या वतीनं व कुस्तीतील जाणकार मंडळींच्या वतीनं जाहीर केला होता की परदेशातला पलवान या मैदानावरती आणायचा आणि आज इराणचा पलवान आलेला. म्हणजे या मातीत दिलेला शब्द सत्य घडतो. याचा एक वेगळा अनुभव आपल्याला येतोय आणि उत्तर कातर गटाचं हे मैदान वाढत चाललेलं आहे. गतवर्षी खेळायला रोहिल चौधरी यावर्षी 2-3 नंबरवर खेळला आहे. चला आता पलवान थांबू नका. रोहित बोट देऊ नका आणि बोट मोडू नका. बोट देऊ नका आणि बोट मोडू नका. सीझन झाला. गरीबाचं लेकरू आहे ती संदीप मोठे. हो, तुम्ही उत्तर भारतात आमच्या पलवावरती अन्याय करता पण महाराष्ट्र सगळ्यावरती प्रेम करतो. उत्तर भारतात दिल्ली असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल, जम्मू काश्मीर असेल, तिथं महाराष्ट्रातल्या पलावरती अन्याय होतो पण महाराष्ट्र कुणावरती अन्याय करत नाही. कुस्ती हे बजरंग बलीचा अद्भुत आहे आणि या लाल मातीत महाराष्ट्र कुणावरती अन्याय करत नाही. अनेक वेळेला महाराष्ट्रात अनेक कुस्तीवरती प्रचलित आलेली आहे. जिथं जिथं रामकथा असतात, जिथं जिथं कुस्ती मैदान असतात तिथं बजरंग बली हजर असतो आणि एकेरी पटा लागण्याचा प्रयत्न संदीप मोठेचा. काय दिल चालतंय बघा त्या पोराचं. फार तुफानी भोसले शाळेचा अस्सल तारा, सांगली जिल्ह्याचा अशेच किरण. येणाऱ्या काळात राजू पाटील असतात. येणाऱ्या काळात ही पोरं महाराष्ट्रातील टॉपची असणार आहे. येणारा काळ या पोरांचा आहे. पलीकडे गणेश कुंकुले सातारा जिल्ह्याचा अशेच किरण लढायला लागलेला आहे. अलीकडे संदीप मोठे लढायला लागलेला आहे.
कुस्त्या मात्र काटा जोडलेल्या डोळ्याचं पारणं फिटायला लागलेलं आहे. वर्षभराची भूक डोळ्याची भागते हो. कातर खटाचं मैदान बघितलं का वर्षभराची भूक भागते डोळ्याची. असं हे काटा लढतीचं मैदान नाही. काय काय गावाच्या खिशाला कातर लागलेली सुद्धा कळत नाही. अंधारात खोटा पैसा खपवला जातो. पण कुस्ती इथं नसा नसा भिनलेली आहे. कुस्तीवरती डोंगरासारखी प्रेम करणारी मंडळ आहे, अभ्यासू मंडळ आहे, पारदर्शकपणा यात्रा कमिटीमध्ये. अगदी रुपयाचा ना रुपयाचा हिशोब इथं ठेवला जातो कार्बन कॉपी सह. आणि यावरती आनंद वाटला. कात्रशी देवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. 2,38,38,00,000 काम चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये एक नियोजित सुंदर असं हेमाडपंथी मंदिर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता गणेश आणि संतोष ताकदीचा अंदाज घेण्याचं काम संपले. आता भात्यातला डाव काढा. दोघांनाही सद्गुरू चांगले लाभलेले आहे. गणेश हा शाहूपुरी तालमीला सराव करतो कोल्हापूरला. पहिले हिंद केसरी श्रीपादी खसनाळे हे शाहूपुरी तालमीचे. पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर दयारी हे शाहूपुरीचे. विष्णू नागाळे पलवान शाहूपुरीचे. अनेक पलवान शाहूपुरीला भेटले. त्या शाहूपुरीला सराव करणारा गणेश कुंकुले. आंतरराष्ट्रीय काशी पदकाचे मानकरी लोणेश रवींद्र पाटील तिथं कोच म्हणून आहे. आता ती चंद्रकांत सानप वसतात म्हणून वाचली. दुसरं कोण आज सत्र परकडेच्या पिपाण्यात वाजल्या त्या. संतोष आणि गणेश अशी जबरदस्त कुस्ती चाला. हातापायात जान आहे तोपर्यंत थांबणे नाही. डावाचं चॅनेल बाहेर काढा. एखाद हुकमी शस्त्र आहे तुमच्या भात्यात ते बाहेर काढा. कौरव आणि पांडवांचं युद्ध चालू आहे. कौरवांची सेना उभा आहे, पांडवांची सेना उभा आहे. आणि हो 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 हे चौधरी पहलवान गलत मत केले. फाइट अच्छे तरह से कीजिए. गलत रोहित गलती मत कीजिए. आप अच्छे घर के पहलवान हो. चलिए कुश्ती कीजिए. कौरव आणि पांडवांचं युद्ध झाला. अर्जुनासारखा धनुर्धारी उभा आणि अर्जुनला मारण्यासाठी इंद्रदेवाला प्रसन्न करून कर्णानं ब्रह्मशस्त्र घेतला. आणि त्या दिवशी मैदानावरती रणखंड झाला. कौरवाचे अनेक सैन्य मारले जाऊ लागलं आणि दुर्योधनाला ते सहन झालेलं आहे. दुर्योधन भीष्माचार्याकडे आला आणि म्हटले कसे सेनापती तुम्ही आपलं सैन्य मारलं जाऊ लागलं. आणि त्यावेळेला कर्णाला म्हटले मग ते ब्रह्मशस्त्र काढकी. ती म्हटले अर्जुनासाठी आणले मी नाही वापरणार म्हटलं. आणि त्या दिवशी भीमाचा मुलगा खटच कोच मैदानावरती आला आणि जबरदस्त आणि महाराष्ट्राचा जलवा. आता मिशनरी तापल्या. आता मिशनरी तापल्या. ठिणग्या ठिणग्या हाय व्होल्टेज कुस्त्या ओलाडी मनगणाला भेटलेला. आणि बल्ले 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 बच गयो. टाळ्या तर करा की टाळ्या तर करा. संदीप मोठे आता मोर म्हणा बोट. आता पिळक हात. आता कळतंय कसं किसलाय ती. हाताची साड गाडण्याचा प्रयत्न संदीप मोठेचा. पोकळ हिस्सा लावण्याचा प्रयत्न. हिस्साचे किती प्रकार आहेत. पुट्टी हिस्सा, नवदरगड हिस्सा, फौजदारी हिस्सा, पायी हिस्सा आणि पोकळ हिस्सा. आणि रणनीती बदललेल्या. इराणी भरण्याचा प्रयत्न. इराणी एकलंगी. इराणी एकलंगी भरतो संदीप. संदीप कोपराचा घुटना मानेवरती ठेवायला लागला. पैसा फिटला म्हणायला लागले काटा घडाळकर. पैसा फिटला म्हणतात.
काय गोष्टी झाली मागाच्या काळजाना त्यातून संदीप हाताची सांड काढण्याचा प्रयत्न पापण्या मिटू नका हो ट्रॅक्टर थांबू द्या नको दादा सर 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 नको चांगली कुस्ती चालू आहे पुन्हा कोपराचा घुटना पण इकडं गणेश आणि संतोष अजून गुडघा टेकला नाही बात्यातला डाव काढा कष्टाचा पैसा कष्टाने घेऊन जावा आणि जबरदस्त आणि किल्ली तोडून निघाला आता कुस्ती समोर म्हणजे चली दंगल पे आ जाइए बलवान म्हणजे जी अंदर आ जाइए हो संदीपना पकड मजबूत केले मच्छी गोटा आणि पकड मजबूत केलेले मगर मिट्टी घेतले संदीप मोठेना किस्सा हो आता बाहेरली मस्त म्हणतात उचल पण त्याला माहिती आहे आपल्याला काय मरण चालले पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वश तेव्हाकडे राजेंद्र बागलसर बाहेरला वाटतंय लगेच दरावर लगेच पाडावं ती पुढले काय कच्चा आहे का ते हरियाणावरनं आले हजारो किलोमीटर वरनं पानिपत मधनं आले ती पानिपत मध हरियाणा मध्ये माऊली कोकाटे चला माऊली कोकाटे बोट देऊ नका बोट मोडू नका बोट मोडणे ही शेजाऱ्याचे लक्षण असतात एखाद्यानं गाडी घेतली एखाद्यानं जमीन घेतली का शेजारची बोट मोडतात असं म्हणतात बरं का दोन्ही माणसं डिपुटी लक्ष्मणराव आता बोलवा की पोस्टरची बोलवा आता बसायचं नाही आता थोडकं राहिलंय आणि हो 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 हे रोहित थोडस थांबा पाणी द्या पाणी द्या कुस्ती हा खेळ आहे तो खिलाडी वृत्तीने खेळायचा असतो 10 सप्टेंबर 1910 ला इंग्लंडच्या भूष्टमध्ये पोलंडचा झिस्को आणि हिंदुस्थानचा गामाशी कुस्ती झाली होती आणि हिंदुस्थानच्या गामानं पोलंडच्या झिस्कोवरती विजय मिळवला आणि ती पोलंडच्या झिस्कोच्या मनाला थोडी बाब लागली फार मोठा पलवान होता समुद्रात पवायचा वकील पुढे झाला आणि 10 वर्षानंतर गामाला त्यानं पुन्हा आव्हान केलं आणि पत्त्याला कुस्ती लागली 42 सेकंदामध्ये हिंदुस्थानच्या गामानं पोलंडच्या झिस्कोवरती विजय मिळवला पुढे 1947 ला भारत स्वतंत्र झाला भारत आणि पाकिस्तान फाळणी झाली आणि गामा लाहोर पाकिस्तानची राजधानी इथे राहायला गेला उतरत्या वयामध्ये हाल व्हायला लागले दवाखान्याचा खर्च भागेना आणि त्यावेळेला कोणी मदत केली हो पोलंडच्या झिस्कोनं मदत केली हिंदुस्थानचे टाटा फक्त 52 रुपये महिन्याला त्यांना द्यायचे ही वृत्तांत पोलंडच्या झिस्कोच्या कानावरती गेला आणि पोलंडच्या झिस्कोनं 50,000 रुपये मदत केली लाहोरला जेव्हा दोघांची गळाभेट झाली ना तर दोघांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं त्याला म्हणतात कुस्ती कुस्ती म्हणजे जन्माजन्माचं वय नव्हे आज लढलं तर उद्या एका ताटात जेवावं लागतं कुस्ती म्हणजे जन्माजन्माचं वय नाही मला ती कुस्ती हा खेळ आहे तो खिलाडी वृत्तीने खेळायचा असतो पडला केव्हा पाडला याला फार महत्व नाही तुम्ही लढता कसं याला फार महत्व आहे चला आता माऊली कोकाटे हुसेन पलवान चला मंजीर चलिए आ जाइए ईरान के पहलवान आप फिर अंदर आ जाइए दंगल पे आ जाइए मैदान पे आ जाइए कुस्त्या मात्र तगड्या घेतलेल्या चला पहलवान आता चला
चला म्हणजे किती आहे संदीपना चौधरीची पकड मजबूत केलेला घोषणा ठेवलेला घोषणा हो आत्म टंकी टाकण्याचा प्रयत्न चौधरीचा आणि संदीप इच्छा उचलतोय इच्छा हो. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पंचाचा निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये संदीप पोटे ओके आमच्याला चांगली शहाजीराव पोट पारगावकरचा पट्टा टाळ्या तर करा की टाळ्या तर करा संदीप संदीप पोटे संपलेल्या कुस्तीमध्ये विजय नाना हात वर करा या ठिकाणी एक नंबरची कुस्ती